या स्पर्धेमध्ये थोडासा वेळ मला समालोचनासाठी मिळाला. अन्यथा बिझी शेड्यूल असतो, उद्यापासून तो बिझी राहणार आहे. त्यामुळेच थोडासा वेळ आमच्या या बापाणे गावातील खेळाडूंसाठी आयोजनासाठी मी देतोय. मॅच आता आपण बघतोय आझाद स्पोर्ट्स वसई आणि त्यांच्या अगेन्स्ट श्री साई दत्त काजूपडा असा हा मॅच असेल. टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा हा धाडसी निर्णय त्यांनी घेतलाय आणि फिल्डिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये धाडलं जातंय. ते श्री दत्तगुरु श्री साई दत्त काजूपाडा या संघाला डीबीएन या युट्यूब वाहिनीद्वारे थेट प्रक्षेपण केलं जातं. आणि विशेष म्हणजे विजयजी, तुमच्या माहिती करता माझं जे भाग्य 2019 साली कोरोनाग्रस्त झाला असता पहिला इंटरव्ह्यू माझा कुठल्या युट्यूब वाहिनीने घेतला असेल तर ती युट्यूब वाहिनी होती डीबीएन लाईव्ह. आणि नेहमीच मी एखाद्या मैदानावर ज्या वेळेस डीबीएन ही युट्यूब वाहिनी सक्रिय असत त्यावेळेस मी त्यांचा उल्लेख करत असतो. ज्यावेळेस कोरोनाग्रस्त झालं होतं त्यावेळेस त्यांनी त्या सर्वांच्या निदर्शनास आणून दिलं, इंटरव्ह्यू घेतला होता. आणि आज मला अशी माहिती मिळाली की डीबीएन या युट्यूब वाहिनीने जी प्रगती केली ना त्या प्रगतीचं फळ त्यांना मिळतोय. आज जी मेहनत केली त्या मेहनतीचं फळ त्यांना मिळतोय. वानखडे या स्टेडियमवर सुद्धा डिसेबल क्रिकेटचं जे कव्हरेज होणार आहे, आय थिंक इंडिया मास्टर आणि इंडिया ए असा तो मॅच आहे. वळूया मॅचकडे. सामन्याला सुरुवात होतोय. पंचांच्या भूमिकेमध्ये संतोष वळवी आणि जयेंद्र वाघे टेनिस विश्वातील हे नामवंत खेळाडू आहे. एक येतोय पाये ब्राह्मण गावामधून आणि दुसरा येतोय पापडी येथून. फुल टॉस बॉल पहिल्याच बॉलवर केलाय हल्ला, चेंडूने गाठलाय लांबचा पल्ला, षटकारांशी वाढतोय आता संघाच्या धाव संख्येचा गल्ला, केलाय हल्ला वाढतोय गल्ला, सिक्सर. आप्पाचं विषय हाडे, आप्पाकडे क्रेडिटचं काढे, आप्पाचं घरात नाही ध्यान पण आप्पाचा बाहेरले लाडे. आज खऱ्या अर्थाने एक बरं वाटलं की समालोचनामध्ये उंच भरारी घेणारे दोन समालोचक माझ्या समेत आहेत आणि अर्थातच गुरुचा दर्जा दिला. परंतु मी सांगू इच्छितो की प्रत्येक जो समालोचक आहे ना तो आपल्या मेहनतीने पुढे जात असतो. तुम्ही सातत्याने समालोचन करताय, तुमचा हा मोठेपणा आहे, जो दर्जा आम्हाला तुम्ही दिलाय. जयजी डुकले, विजयजी भोये, आपला मी मनापासून आभार मानतोय. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये तुम्ही सुद्धा समालोचन करत असताय. आणि आज मी काही दिवसापूर्वी जयजी डुकले यांची एक समालोचन ऐकलं होतं, कॉमेंट्री ऐकली होती. काय चांगले पंच एकामागून एक त्यांच्या मुखातून बाहेर पडताना दिसले. मला खूप बरं वाटलं जी सुधारणा झाली समालोचनामध्ये. आणि आज त्यांना सुद्धा मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आमंत्रण दिलं जातंय. मॅचकडे आमची नजर असेलच. धावसंख्या 6ने खातं उघडलंय. वीरेंद्र सहवाग या विस्फोटक खेळाडूची आठवण करून देणारा क्षण. पुढचा बॉल क्रॉस बॅटने खेळायचा होता. एक तुझी तर एक माझी आणि यावेळेला मारली गोलंदाजाने बाजी. विकेट डाऊन. आम्ही जंगल तळाट वनवासी, आम्ही जंगल तळाट वनवासी. आम्ही जंगल तळाट वनवासी, आम्ही जंगल तळाट वनवासी. आम्ही चांदा सूर्यापासून आदिवासी, आम्ही चांदा सूर्यापासून आदिवासी. आपलं पूर्वज होतं वाल्मिक ऋषी. हे गीत ऐकल्यानंतर मला खरोखरच तो सिम्बॉल आठवला खेळाकडून सामाजिक उपक्रमाकडे. कारण आज आदिवासी समाजातील बरेचसे खेळाडू चांगला प्लॅटफॉर्म त्यांना मिळतोय. जसं IPL मध्ये सुद्धा आपण रॉबिन मिन्स या खेळाडू हा आदिवासी समाजातील खेळाडू आहे. तो सुद्धा यंदा मुंबई संघामधून खेळताना दिसेल. आपण धानेव गावातून ISPL मध्ये पदार्पण करणारा खेळाडू बघितला होता विश्वनाथ जाधव. भले यंदाच्या 2 हंगामामध्ये जर तो दिसला नाही तरी त्याने सुद्धा आपली छाप त्या ISPL मध्ये सोडली आहे. आता मॅच कडे वळूया. एक लोअर फुल टॉस बॉल होता. बॅटच्या रडार मध्ये चेंडू काही येत नाही. एक धाव मिळाली. लेग बाईचा इशारा आलाय. एका धावेची धाव संख्येत बदल होतोय. धाव फळकावर धाबा लागले जातात ते 7 धाबा.
आदिवासी समाजातील हा खेळाडू सुप्रीमो मध्ये मॅन ऑफ द सिरीज ठरतोय. टॉस बॉल आडव्या बॅटचा वापर केलाय. चेंडू ऑन साइडला काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये आलाय. एक धाव मिळाली, एका धाब्याची मदत मिळाली बॅटरला. एका धाब्यानिशी बॅटर करण आपलं खातं उघडतोय. संघाची धावसंख्या झाली आहे ती 8. आतापर्यंत विश्वनाथ जाधव मॅन ऑफ द सिरीज म्हणून एक 4 व्हीलर गाडी त्यांनी सुप्रीमो सारख्या मोठ्या जो टेनिस क्रिकेटचा विश्वकप समजला जातोय त्या स्पर्धेमध्ये त्यांनी मिळवली. इथे बघा बॅटर सुद्धा आक्रमक होत आहे. बॅटिंग क्रीजचा योग्य वापर केलाय. चेंडूला पाठवून दिलाय स्कोअर लेग रिजन मध्ये. ना इक्का दुक्का, सीधा सीधा छक्का. आणि आजच्या दिवसामध्ये विश्वनाथ जाधव आहेच. म्हणजे त्या खेळाडूचं नाव काय घेतोय. 2017ला मी त्याला म्हटलं होतं की खरोखरच हा खेळाडू आउट ऑफ इंडियाच होईल आणि 2017 सालीच त्याची निवड झाली. दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर पहिला मॅच खेळत असताना पहिला मॅन ऑफ द मॅच. आता गोलंदाज तयार. पुढचा बॉल क्रॉस बॅटने चेंडूला उडवले. चेंडू जातोय. विकेट घेण्याकरता गोलंदाज करताय जीवाचा आटापिटा. फलंदाजाने मारलेला चेंडू शतरक्षकाला करतोय बाय बाय टाटा. सिक्सर. थँक्यू सो मच. महाभारतामध्ये भीम, अर्जुन, नकुल, सहदेव असं आपण ऐकलं होतं. तसंच आता हा धुरंधर आहे, कारण नकुल सुद्धा एक धुरंधर होता. या नकुलने लगातार 2 षटकारांशी आपल्या संघाला तारलंय. पहिले षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा आहेत 20 धाबा 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बाद झालेला खेळाडू होता किरण आणि तो बाद झाल्यानंतर दबाव काही दिसला नाही. आझाद नावच आझाद आहे आणि त्यांचे खेळाडू सुद्धा आझाद खेळत आहेत. विजयजी, याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया असेल? निश्चितच युवा उभरता खेळाडू आहे आणि त्याचे पाय जे आहेत ते यावेळेस पालण्याला दिसत आहेत. ज्या अनुषंगाने त्याचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी योग्य प्रतिक्रिया. आता गोलंदाजी मार्गावर ऋषिकेश आलाय. दुसरं षटक टाकण्याकरता तो आलाय आणि खऱ्या अर्थाने दुसऱ्या षटकामध्ये त्याला वापसी करावं लागेल. गोलंदाजाकडे काहीतरी तंत्र आणि मंत्र असेल. त्या तंत्र आणि मंत्राचा योग्य वापर तो करेल. फुल पिच बॉल होता. आउटसाइड द ऑफ स्टंप वाईड लाईनच्या पलीकडून चेंडू गेलाय, त्यामुळे वाईड घोषित केलाय पंच संतोष सरांनी. 1 धाव मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली 21 वर. 3 षटकांचा जर आपण विचार केला तर 60च्या पलीकडे धावपळक जाऊ शकतोय. तशी सुरुवात सुद्धा झालंय. फिल्डिंग मध्ये काही चेंजेस सुद्धा केले यावेळेला. शॉर्ट बॉल खेळायचा होता. ऑन साइडला चेंडू जातो ऑफ साइडला. कव्हर पॉइंट. आता बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू येतोय. आउटफील्ड खराब असल्या कारणानं 1 धाव मिळाली. एका धाब्याची नोंद होतोय. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धाबा लागले जातात त्या 22 धाबा. आता स्ट्राईक इन कडे नकुल आलाय. लगातारच्या 3 बॉलवर 3 षटकार ठोकण्याचा पराक्रम तो करू शकेल काय? कारण आता स्ट्राईक त्याच्याकडे आहे. धावसंख्या पोहोचली 22 वर. आपण मॅच बघतायत आझाद स्पोर्ट्स वसई विरुद्ध श्री साई दत्त काजूपाडा. असा वापसी करावी लागेल. विकेट मिळवून द्यावे लागेल. आत्मविश्वास नावाचा मित्र जवळ आणावा लागेल. चेंडू हवेत आहे. इन दी एअर. कॅचेस विन द मॅचेस. मिड विकेट क्षेत्रामध्ये गणेश याने हा झेल टिपलाय आणि अडथळा दूर केलाय नकुलचा. विकेटचं पतन. दुसरा धक्का. 2 गडी बाद. धावसंख्या 22. होटाला मुसमजी दुनिया तू साथीला बुरा आहे संसार पुरा. होटाला मुसमजी दुनिया तू साथीला बुरा आहे संसार पुरा. अजून आहेस तू बारीक पोरा, तुझे होटावर मुस नाही पुसट पुरा. अजून आहेस तू बारीक पोरा, तुझे होटावर मुस नाही पुसट पुरा. हे बागेत फुलं फुले मोगरेची, बायको माझी आहे डोंगरेची. राती बिगल भाकर खाया लागली.
चला आपण मॅच कडे पुन्हा एकदा वळूया. दुसरा धक्का दिलाय आता नवीन फलंदाजाला निशांत. 1.2 चेंडूचा खेळ संपलाय. या आधीचा बॉल शॉर्ट होता आणि थोडीशी गती सुद्धा कमी होती. फुल करायचा होता तो पॉवरफुल फटका पाहायला मिळाला नाही त्या बॅटरचा. निशांत घरत नावाचा खेळाडू आलाय. ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकलाय. अपील करतायत त्यांचे क्षेत्ररक्षक. थोडासा आता दबाव कमी झाला असेल फिल्डिंग करणाऱ्या श्री साईदत्त काजूपाडा या संघावर. आणि मला वाटतं जयेश डुकले इथे दिसत नाही. कदाचित सपोर्ट सुद्धा आपल्या टीमला करतील आहेत. आणि घरचा संघ असल्यानंतर एक प्रकारची ऊर्जा निर्माण होत असते. शॉर्ट बॉल फुल केलाय. चेंडू हवेत आहे. स्कोअर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाला तुरी देत चेंडू सटकलाय निसटलाय. हा आलाय षटकार. सो मच. स्कोर मोज ऑन 28. धावसंख्या 28. आता हा षटकार खेचलाय बॅटर निशांतने. निशांत म्हणतो की मी माझ्या नावामध्ये जरी शांत असं असलं तरी मी शांत बसणारा खेळाडू नाही. आणि विशेषतः माहिती मिळते आम्हाला पूर्वीपासून या टीमला बघितलं की त्यांची बॅटिंग लाईन ही खूप चांगली आहे. स्ट्रॉंग आहे. 8 ते 9 क्रमांकापर्यंत बॅटर फलंदाजी चांगली करू शकतात. मोठा फटका खेळायचा होता. गुड लेन स्पॉटवर चेंडूला रिलीज केला. वेग वाढवला होता यावेळेला गोलंदाज ऋषिकेशनी. धावसंख्या आता धावपळ करायचे 28. चेंडू टाकून झाले या षटकामध्ये 5. एक शेवटचा बॉल शिल्लक असेल. युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून पाहणाऱ्या आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहिती करता मॅच सुरू आहे. श्री साईदत्त काजूपाडा विरुद्ध आझाद वसई. पुढचा बॉल इथे बघितलं तर उसळी जास्त घेणारा चेंडू होता आणि बॅटरच्या बॅटच्या रडार मध्ये व्यवस्थित आला नाही. बॅकवर्ड स्कोर लेग मध्ये चेंडू गेला. पाहता पाहता 2 धावा सहजतेने पूर्ण होत आहेत. षटक क्रमांक 2 ची समाप्ती. 15च्या सरासरीने धाव फळकावर धावा लागल्या जात आहेत. 2 गडी बाद 30 धावा. शेवटच्या षटकामध्ये नेमकं काय घडतंय या ऐकवण्यापूर्वी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. भारताचे मूळ निवासी आम्ही आदिवासी. आम्ही आदिवासी. आम्ही आदिवासी. शेतात काम कराय जाय माझा शेतकरी बास. हातभार लाव माझी ऐस ना अरत त्या बसून काय कास ना. आया माझी सांग काही काम नाही करशील तर खाशील काय ना. बायको पोराने तू देशील काय. हा शिक तू साला शिकून लाग तू का माला. मोठा होन कोणत्या नांग जो हा माल. कोणत्या नांग जो हा माला. छोट्याशा ब्रेक नंतर पुन्हा एकदा वळतोय. 2 षटकांची समाप्ती झाली. बॅटिंग करत असताना आझाद स्पोर्ट्स वसई टीमची धावसंख्या 2 गडी बाद 30. काय चांगली धावगती अद्यावत केलाय. आणि कोणत्याही टीमला कधीच कमजोर समजू नये. कधीही केव्हाही ते कायापालट घडून आणू शकतायत. बदल घडून आणू शकतायत. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज विजय. खरण करता टायमिंग प्रॉपर नव्हतं आणि हा चेंडू पायावर आदळतोय. इम्पॅक्ट जर आपण बघितला पिचिंग इम्पॅक्ट तर आउटसाइड द ऑफ स्टंप होता. त्यामुळेच लेग बाईचा इशारा आलाय. लेग बाईचा इशारा आल्यानंतर 1 धाव फळकावर अंकित झाली. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावा लागल्या जातात त्या 31 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल खोळवटापाचा चेंडू होता. चेंडूला खोदून काढलाय डीप मिड ऑन क्षेत्रामध्ये. 1च धाव यावेळेला बॅटरला मिळाली. 1 धावेची धावसंख्येत बदल होतोय आणि धावा लागले जात आहेत 32 धावा. पुन्हा एकदा आता करण आलाय. सलामीला आलेला खेळाडू त्याला अजूनही चांगल्या प्रकारे सूर गवसला नाही. त्याला ते साध्य करावं लागेल. विश्वास दर्शवलाय. दुसऱ्या बाजूला गोलंदाज सुद्धा चांगली गोलंदाजी करतायत. आता हवेत स्विंग केलं होतं. चेंडूला वळवलं होतं. हलकं स्वेच लागलं. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू गेला. 1 धाव मिळाली. दुसरी धाव घेता घेता फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागेल. विकेटचं पतन होतंय. निशांत इज गॉन.
मच पुन्हा एकदा आलेल्या आमच्या मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं मी स्वागत करतोय सह्याद्री चषक 2025 मध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय निखिल. मोठा फटका, चेंडू हवेत आहे, चेंडू जातोय सीमारेषे पार, आर पार, दमदार, शानदार, बहरदार, डोलदार, वजनदार. बॅटरने ठोकलाय षटकार. मदतीनं धावसंख्या फुलली, धावसंख्या बहरली, धावसंख्येला गती मिळाली, धावसंख्या पोहोचली 39. आता ह्या इनिंग मध्ये अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. 2 चेंडूचा खेळ शेष आहे. पुढचा बॉल विजयचा. ओहो, वॉटर स्ट्रोक, अफलातून फटका. क्रिकेट मधील मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका खेचलाय. 4 धावा देऊन जातोय हा फटका. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या 43, 43. झुमका घेऊन तुला, बुलेट गाडीवरी फिरवीन तुला. सोन्याचा झुमका घेऊन तुला, बुलेट गाडीवरी फिरवीन तुला. मोगऱ्याचा गजरा केसात शोभतोय. स्क्वेअर कटचे चांगले फटके यावेळेला पाहायला मिळाले असत वसई संघाद्वारे. चौकाराच्या मदतीनं निखिल आल्या 10 वर खेळतोय. धावसंख्या 43. आता ह्या इनिंगचा शेवटचा बॉल असेल. आव्हान जरी कठीण असलं तरी क्षमता आहे श्री साईदत्त काजूपाडा या संघामध्ये. स्लो बारबान, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, डान्सिंग डाऊन द ट्रॅक, चार्ज द बॉल ओव्हर बिटवीन द लॉंग ऑन अँड लॉंग ऑफ एरिया. दॅट्स अ मॅसिव्ह हिट, सिक्सर. कारण गावदेवी गोखिवरे आणि आई जीवदानी बोळींच दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. गावदेवी गोखिवरे व आई जीवदानी बोळींच दोन्ही टीमच्या कॅप्टनी टॉस साठी या. पहिला डाव संपलाय. फलंदाजी करत असताना आझाद स्पोर्ट्स वसई टीमने धाव फळकावर धावा जमा केलेल्या आहेत. 49 धावा आणि 50 धाव संख्येचं लक्ष पूर्ण करावं लागेल. अर्थातच 16.66च्या सरासरीने त्या 50 धावा त्यांना पूर्ण करता येतील काय, शंका आशंकेचं क्रिकेट या ठिकाणी वर्तवलं जात आहे. आणि पुढील डावामध्ये नेमक्या काय घडामोडी घडत आहेत याचं धावतं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता सज्ज होतील महाराष्ट्रातील आणखीन एक उभरता सितारा, आणखीन एक महत्वपूर्ण नाव, जयजी डुकले, जे मोठमोठ्या स्पर्धांमध्ये कधीच नाही चुकले असे आमचे जयजी डुकले. मी रजा घेतोय कारण संध्याकाळी पुन्हा जर वेळ मिळाला तर या ठिकाणी येईन. जयजी आणि विजयजी तुमचं मनापासून आभार. सह्याद्री स्पोर्ट्स मनापासून आभार, जे आमच्यावर नेहमीच सातत्याने प्रेम करत असत. या सर्वांचाच आभार मानतोय आणि माझं समालोचन मी इथेच थांबवतोय. थँक्यू सो मच. सुंदर आवाज, गोड वाणी. नक्कीच अगदी त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही घडतो आणि आम्ही पुढे येतो. म्हणूनच संदीप गावडे सर आपले आभार पुन्हा एकदा आम्ही मानतो. थँक्यू सो व्हेरी मच. आणि सुंदर आवाज, सुंदर शब्दरचना, त्यांची वाणी मुखाने आपण ऐकली गेली. जाऊया आता मैदानाच्या दिशेने. बघा भरपूर चांगल्या धावा फलकावर. टॉसची वेळ झाली मित्रांनो. चला टॉससाठी या आपण टॉस बॉक्स मध्ये. रिक्वेस्ट आहे 2 कॅप्टन्स एका बाजूने गावदेवी गोखिवरे आणि जीवदानी बोलिन्स संगनायक. ही रिक्वेस्ट पुन्हा असेल तुम्हाला की टॉस बॉक्स मध्ये आपण या. 50 धावांचं लक्ष आहे. बघा ज्याप्रमाणे आज आझाद वसई टीमचं जे परफॉर्मन्स राहिलंय ना सुंदर, कारण की पहिल्या मॅच मध्ये देखील लगभग 57 धावा 58 धावा त्यांनी लगावल्या होत्या. दुसऱ्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं तर सुंदर हा खेळ पाहायला मिळतोय. चला 2 कर्णधार येत आहेत, प्लीज या.
एका बाजूने अमोल आलेत. अमोल या वर या, स्टेजवर या. हा डेफिनेटली. आणि आमचे आयोजक आम्हाला सांगतात की ज्या फॉर्मॅलिटीज असतील ना तुम्ही प्रथमतः पूर्ण करा, जेणेकरून वारंवार सूचना द्याव्या लागल्या नाही पाहिजेत. ही महत्त्वपूर्ण सूचना असेल. तर 2 कॅप्टन्स आलेत आणि तिथे आमचे आयोजक चेतन असतील आता, आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस देखील आपण करूया. आझाद वसई टीम, काजूपाडा टीम आणि आझाद वसई टीम रेकॉर्ड जर आपण बघितला तर नेहमीच काजूपाडा टीमला डॉमिनेट केलंय आझाद वसई टीमने आतापर्यंत. जर जवळजवळ मॅचेस जर आपण बघितले ना तर मग 90% आपण बघितलं तर मग हा बोलबाला वसई संघाचा राहिला, आझाद वसई संघाचा काजूपाडा संघावर, हे देखील आपण पाहिलं गेलंय. आणि आज देखील तेच चित्र पाहायला मिळते, कारण की त्यांची ताकद आहे बॅटिंग. बघा भरपूर चांगली बॅटिंग लाईनअप आहे, जवळजवळ 7 ते 8 खेळाडू. म्हणजेच मला एक आठवते मागची स्पर्धा, कारण की ऑलमोस्ट सगळे खेळाडू बाद झाले होते आणि अशा सिच्युएशन मध्ये वाकीपाड्याचं जे आयोजन होतं आणि काय जबरदस्त मात्र आपण बघितलं होतं की तिथे मॅच मात्र पराभवाच्या छायेतून जिंकून दिला होता आझाद वसई टीमने. आणि पाहिलं इथे तर पहिल्याच बॉलवर विकेट डाऊन होत आहे. जयेश तारवीचा खेळ समाप्त, विकेटचं झालंय पतन. डिफेंडिंग चॅम्पियन याचा अर्थ या स्पर्धेचे आझाद वसई आणि तो चॅम्पियन आज देखील दर्शवला गेलाय. न्यू बॅटर संजय मैदानाच्या आतमध्ये इन झालेत. 50 धावा, लक्ष एकच असेल की फक्त आणि फक्त 50 धावा, कारण की या लक्ष्याला जर तुम्हाला पूर्ण करायचं आहे ना, पार पाडायचं आहे, तर मग दुसरा काही विचार इतर म्हणेन मनामध्ये नसेल. अगदी गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, कारण की त्यांनी पहिल्याच बॉलवर विकेट निखिलने मिळवून दिले. पुन्हा एकदा इन द एअर, हवेत करण झेलच्या खाली, आणि विकेट बॅक टू बॅक दुसरी मिळाली. विकेट डाऊन झाली आहे. खातं उघडायचं आहे, परंतु खातं उघडलंय. आतापर्यंत 2 गडी बाद झालेत, 0 या धावसंख्येवर. जिथे आपण बघितले की 2 चेंडूवर 2 विकेट, आता गोलंदाज हॅट्रिक वर मात्र सज्ज झालाय. आणि सलग तिसरी देखील विकेट मिळवली जाईल का? हो, होऊ शकते. केदार अगदी आपण बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये आलाय, फक्त ताकद टाकून नाही जमणार, तर निरीक्षण सगळ्यात मोठी आहे ना क्रिकेटच्या पटलावर. चेंडूचं निरीक्षण करणं गरजेची बाब आहे. तुमच्याकडे अनुभव किती आहे तो नक्की सांगून नाही तर तुम्हाला करून दर्शवावं लागेल, कारण की क्रिकेटच्या पटलावर ना प्रत्यक्षात जे पाहिलं जाते ना, दाखवलं जाते, दर्शवलं जाते, त्या गोष्टींना महत्व दिलं जाते. बघा विकेट मी तिसरी, आणि अगदी आपण पाहिले ना तर मग या षटकामध्ये आतापर्यंत एकही धाव नाही आहे आणि 3 विकेट. बघा अगदी 3 विकेट डाऊन झाले, 4 चेंडूमध्ये एकही धाव नाहीये. याचाच अर्थ काय की काजूपाडा या मॅच मध्ये पूर्णपणे बॅकफुटला. ऋषिकेश अगदी आपण पाहिलं तर बघ बॅटिंग साठी आले. डावखुऱ्या त्याचे खेळाडू आहेत आणि आपल्या
बॅटिंगसाठी अगदी आपण पाहिल्यानंतर ऋषिकेश आलेपर्यंत मला तरी वाटते की ज्याप्रमाणे जो स्टार्ट होता ना तो मिळणं गरजेची बाब होती. रिव्हर्स प्रयत्न केला जातोय. अगदी आपण बघितलं तर हा चेंडू अगदी पायाला स्पर्श करून चाललाय लॉंग स्टॉक क्षेत्रामध्ये. डिक्लेरेशन असेल तिथे धाव मात्र एक मिळेल. अखेरीस मात्र खातं खोललं गेलं 3 गड्यांच्या मोबदल्यात आणि त्यानंतर एक एक्स्ट्रा रन्स मुळे खातं खोललंय. म्हणजे बघा की फलंदाज अजून किती स्ट्रगल करतायत. ही खासियत आहे आझाद वसई या टीमची. कारण की तुम्ही त्यांच्याकडे बॅटिंगच्या जोरावर आपण बघितलं सामने जिंकण्याची क्षमता ठेवतायत. त्यांच्याकडे बॉलिंगच्या जोरावर सामने जिंकण्याची जी क्षमता ठेवतायत. दरम्यान हा कॅच सुटला जातोय. ऋषिकेश या खेळाडूच्या माध्यमातून आपण बघितलं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बघा लगेच रिॲक्शन किरण बारात यांनी देखील दिलं गेलं कॅच सुटल्यानंतर. परंतु आपण बघितलं ना की ज्याप्रमाणे गोलंदाजी राहिले छान सुंदर आणि देखणी लाजवाब. कारण की आतापर्यंत जर आपण पाहिलं ना या षटकामध्ये तर फक्त आणि फक्त आलेल्या धावा आपण पाहिल्या 3. 50चं लक्ष आणि ते गाठत असताना 3 धावा म्हणजेच काय तर येणारे 12 चेंडू आणि 47 धावा. आता हे टार्गेट अशक्य झालंय असं डेफिनेटली सांगू शकते. कारण की तो दमखम दिसत नाही बॅटिंग मध्ये आणि त्यामुळेच आझाद वसई टीमने नक्कीच या मॅचवर पूर्णपणे पकड निर्माण केली आहे. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर नंबर 2 घेऊन येत आहेत करण. भरपूर चांगली बॅटिंग करण यांच्या देखील माध्यमातून पाहायला मिळाली. बॅटिंग करत असताना ज्याप्रमाणे त्यांचं योगदान राहिलं गेलं ना छान राहिलं. 19 धावा मौल्यवान धावा त्यांच्या बॅटमधून आल्या आणि त्याच्यामुळे आपण पाहिलं ना की एक माफक असं आव्हान उभं करण्यामध्ये यश मिळालं. उलटा चेंडू आहे हवेत. फिल्डर अंडरनेट. कॅच हॅज बीन ड्रॉप. 2 कॅच सुटलेत परंतु ही चित्र भरपूर कमी वेळा बघायला मिळतं आझाद टीम कडून. किरणचं लक्ष प्रत्येक खेळाडूवर असेल प्रत्येक मुवमेंटवर असेल आणि बघा बारकाईने ते लक्ष देत आहेत सुद्धा की काय होतंय. कारण की आपल्या संघाची ही ताकद नक्कीच नाही आहे. आपल्या संघाची ओळख काय आहे त्यांना देखील जाणीव आहे. क्रॉस खेळण्याचा प्रयत्न लाईन मिस केली तिथे. अगदी समोरचा हा चेंडू होता. स्क्वेअरली क्षेत्रामध्ये नक्कीच खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु अगदी आपण पाहिलं तर मग बॅट आणि चेंडू ज्यामध्ये तितका चांगला संपर्क झाला नाही आणि मिळेल मग लेग बायच्या स्वरूपात एक धाव. डावखुराचा खेळाडू आता मात्र ऋषिकेश या मॅच मध्ये नक्कीच आपला प्रभाव दर्शवेल का. कारण की ज्याप्रमाणे कर्णधार आणि कर्णधाराची जबाबदारी असते ना मोठी की विथ द बॅट चांगलं योगदान मिळणं गरजेची बाब असते. आपटून टाकण्याचा प्रयत्न मिस टायमिंग झालाय. कट अँड बॉलची संधी यस आणि अगदी आपण पाहिले संधी साधली आहे. विकेट मिळेल करणला. करणच्या खात्यामध्ये ही विकेट जाईल आणि महत्वपूर्ण धक्का मात्र लागतोय आणखीन एक श्री साई दत्त स्पोर्ट्स काजूपाडा या टीमला. धन्यवाद धन्यवाद डीजे. अगदी आपण पाहतोय की विकेट वारंवार मात्र इथे डाऊन होताना आपण पाहिलेत. अजय आलेत बॅटिंग करण्यासाठी. गोलंदाज करण आणि करणच्या आज माध्यमातून बघितलं की मग पहिल्या मॅच मध्ये देखील भरपूर चांगला खेळ. दुसऱ्या मॅच मध्ये देखील आपण बघितलं तर मग बॅटिंग असो की बॉलिंग असो भरपूर चांगलं योगदान. धीमा टाकला होता. स्लोअर बॉलचा वापर केला होता. थोडंसं पुढे हा टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता. बघा कोणत्याही प्रकारचा इंटेंट दिसून आला नाही की लढाई कशी लढली जाते. कारण की समोरून जर वार झाला तर प्रतिवार त्याला लढाई म्हणतात. परंतु दुसऱ्या बाजूने जर लढाई झालीच नाहीये आणि शरणागती पत्कारली तर ती लढाई म्हणता येणार नाहीये.
हो इथे आपण पाहिलं ना तर मग मिसफील्ड झाली आणि प्रत्येक पाहायला मिळतोय चौकार 4 धावा. धन्यवाद इथे अगदी चौकार आलाय. 7 धावा या ओव्हरमध्ये. संघाची टोटल अगदी आपण बघितली ना तर मग 6 मध्ये 40 10 वर पोहोचली आहे. बघा आता फरक काय असतो एक चांगल्या संघामध्ये जो शिंकतोय. कारण की आझाद वसई हा संघ आपण बघितला ना सुरुवातपासून खेळतोय आपण कारण की त्यांचं क्रिकेट पुढे का गेलंय कारण की त्यांच्याकडे आपण बघितलं ना की प्रत्येक प्लस आणि मायनस गोष्टी असतात. त्या मायनस गोष्टींवर जास्त भर टाकतात त्या मायनस गोष्टीवर काम करतात आणि आपल्या संघाला पुढे घेऊन जातात. म्हणून काही संघ असे असतात की आपले मायनस गोष्टी असतात ना त्यात दुर्लक्ष केल्या जात आहेत आणि ज्या चांगल्या गोष्टी असतात ना त्या गोष्टीकडे फोकस दिला जातोय. परंतु असं करून चालत नाही. क्रिकेटच्या पटलावर मी प्रत्येक संघांचं मते जर बघितलं तर मग तेच म्हणेन कारण की काही संघ आपण बघितले की आत्तापर्यंत सोनसरी स्पोर्ट्स तांबडमार संघाचा उल्लेख देईन मी कारण की हा असा संघ होता ना की अतुल ठाकरे नावाचा खेळाडू जो फेममध्ये देखील होता परंतु 2 वर्ष त्यांनी घेतलेली मेहनत त्यांनी खेळलेलं क्रिकेट स्वतःमध्ये खेळलेला इम्प्रूव्ह स्वतःच्या संघामध्ये नक्कीच केलेले जे आपण बघितलं ना की प्लस मायनस म्हणजे त्या गोष्टीमध्ये करून काम केलं त्यांनी क्रिकेटच्या पटलावर भरपूर धडे गिरवले आणि आज तो संघ की या सीझनचा टॉपचा संघ बनलाय कारण की 2 फायनलिस्ट म्हणजे 2 वेळा चॅम्पियन बनला गेला आणि असंच नाही तर मोठमोठ्या संघांना नमवून तो चॅम्पियन बनला गेलाय. गिरीश सारख्या संघाला नमवून चॅम्पियन बनला गेलाय. म्हणजे हे प्लस पॉइंट असतात तसे धडे असतात ते कशा पद्धतीने गिरवावे नक्कीच ह्या देखील गोष्टींचा अभ्यास करावा लागतोय. फक्त अभ्यास करून फायदा नाही आहे परंतु त्या गोष्टीमध्ये कोणत्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायचा ते देखील शिकायला हवं. परंतु भरपूर वेळा अशा काही होत आहेत क्रिकेटच्या पटलावर गोष्टी आणि घडत असतात आणि सध्या तरी आपण बघितलं की मी आझाद त्या संघामध्ये आपण पाहतोय. आझाद संघाला बघा अष्टभुजा लहू संघाला बघा आपण गिरीश संघाला बघा भरपूर असे संघ आहेत. न्यूस्टार वसई संघाला बघा कारण की एक चूक असते ना त्या एका चुकीतून ते भरपूर काही शिकतात. एका चुकीतून आपल्या संघाला मात्र घडवतात आणि नक्कीच पुढे जातात. अगदी आपण बघितलं तर इथे काय होत आहे तर धाव फलक 13 सध्या तरी आपण नजर टाकली आहे ना 4 2 अंतिमचे चेंडू आहेत. नेक्स्ट मॅच एक बाउंड्री सोडली तर त्याच्या व्यतिरिक्त एकही बाउंड्री आली नाहीये. बघा ही समस्या राहिली काजूपाडा संघाची कारण की एक सामना जिंकल्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये त्यांना स्ट्रगल करावं लागते कारण की दुसऱ्या सामन्यासाठी त्यांची व्यवस्थित तयारी नसते व्यवस्थित गेम प्लॅनिंग नसतो. 2 चेंडू आहेत. अगदी आपण बघितलं या वेळेला फटका खेचलाय परंतु फक्त औपचारिकताच आहे आणि ती पूर्ण करावी लागते. आझाद वसई टीमचं भरपूर आणि भरपूर कौतुक करावं लागेल कारण की मेन ज्याप्रमाणे आपण बघितलं की किरणची विकेट पहिल्या ओव्हरमध्ये आल्यानंतर देखील धाव गतीवर मात्र लगाम लावण्यामध्ये संघ मात्र अपयशी राहिलाय. याचं श्रेय देईन मी म्हणजे संपूर्ण आझाद टीमला संपूर्ण आझाद टीमच्या खेळाडूंना ज्यामध्ये आपण बघितलं मग बॅटिंग भरपूर चांगली केली करणने नकुलने आणि निशानने आणि जबरदस्त मॅन ऑफ द मॅच जाऊया आपण मॅन ऑफ द मॅच मिस्टर करण.
चला ज्या काही फॉर्मॅलिटीज आहेत त्या देखील पूर्ण करायचे आहेत. चला करण भुजड आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्याकरिता या. अप्रतिम खेळ मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला या सकाळच्या सत्रामध्ये. आझाद स्पोर्ट वसई या संघाचा आज आपण पाहिलं तर परिपूर्ण पॅक आहे टीम आझाद स्पोर्ट वसई. परंतु आज आपल्याला की क्रिश खिवरे देखील पाहायला मिळत नाहीये. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर